नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या स्मार्ट नर्सिंग नोट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत GNM फर्स्ट इयरमधील ॲनाटॉमी या सब्जेक्टमधला डाएट हा चॅप्टर, म्हणजे 7 नंबरचा चॅप्टर. डाएट हा चॅप्टर नर्सिंगमध्ये GNMमध्ये फर्स्ट इयरमध्ये CHNमध्ये आणि ॲनाटॉमीमध्ये दोन्ही सब्जेक्टमध्ये विचारला गेलेला आहे. तर चला सुरुवात करूया. आहार हा मानवी जीवनाचा एक कार्यक्षमता वाढवणारा भाग आहे. आहारामुळे मानवी शरीराची वाढ व विकास होते आणि जे काही शरीराची झीज झालेली आहे ते भरून निघते आणि निरोगी अवस्था टिकवून ठेवते. तर संतुलित आहाराचे फायदे: शरीराची वाढ होते व नवीन पेशींची निर्मिती होते. शरीराची झीज भरून निघते, जखमा झाल्यास भरून येते. जे काही आहार घेतो आपण, संतुलित सकस आहारामुळे आपल्याला जे काही जखमा झालेल्या आहेत, इंजुरी आहेत, ते भरून निघतात. शरीराला प्रत्येक कार्यासाठी लागणारी शक्ती व उष्णता निर्माण होते. डेली वर्किंग आपण जे काही करतो त्याच्यासाठी जे काही आपल्याला शक्ती लागते ते पण निर्माण होते आपल्या आहारातून. शरीराचे तापमान नियंत्रित राहते, टेम्परेचर मेंटेन ठेवते. शरीरांतर्गत कार्य सुरळीत चालते, म्हणजे इंटरनल जेवढेही फंक्शन्स आहेत आपल्या बॉडीचे ते व्यवस्थित राहतात. रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण होऊन शरीराचे संरक्षण होते, म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढवते आपले. अन्न घटकाच्या कमतरतेने होणाऱ्या आजारापासून बचाव होतो. जे काही अन्न घटकांच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरामध्ये होणारे आजार आहेत त्यापासून आपले संरक्षण करते. क्लासिफिकेशन ऑफ फूड, म्हणजे अन्नाचे वर्गीकरण त्याच्या कार्यावरून, स्त्रोतावरून आणि अन्न घटकावरून करता येतात. तर खालील प्रकारे आहेत क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू न्यूट्रिएंट्स. फर्स्ट आहे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर आणि रेफेज म्हणजे रेषेदार पदार्थ. तर त्यामधलं आपण आज पाहणार आहोत प्रोटीन्स. तर प्रोटीन्स म्हणजे शरीरातील पेशींच्या वाढीसाठी, झीज भरून निघण्यासाठी आणि रिप्रोडक्शनसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. प्रोटीन्स हे आपल्याला ज्या घटकातून मिळतात ते पदार्थ म्हणजे मिल्क, सोयाबीन, ड्रायफ्रूट्स या घटकामधून आपल्याला प्रोटीन्स मिळते. तर प्रोटीनचे रासायनिक घटक पाहू आपण. यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन हे रासायनिक घटक आहेत. रासायनिक सूत्र म्हणजे सायंटिफिक पाहूया आपण सूत्र. C6H12O6 आणि N12 हे रासायनिक सूत्र आहे. प्रोटीन्समधला अमायनो ॲसिड्स हे प्रथिनांच्या अंतिम कणास अमायनो ॲसिड असे म्हणतात, म्हणजे एंड प्रोडक्ट्सला अमायनो ॲसिड म्हणतात. याचंच इंटेस्टाईन मार्फत रक्तामध्ये शोषलं जातं अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडचे 2 प्रकार आहेत, एक आवश्यक अमायनो ॲसिड आणि दुसरं अनावश्यक अमायनो ॲसिड. पहिला प्रकार आवश्यक अमायनो ॲसिड म्हणजे इसेन्शियल अमायनो ॲसिड. हे शरीरामध्ये तयार होत नाहीत, तर आपल्याला आहारामार्फत याचे सेवन करावे लागते. यामध्ये एकूण 10 अमायनो ॲसिड्स आहेत. 8 आहेत ते अडल्टसाठी महत्त्वाचे आहेत आणि 2 आहेत हिस्टिडीन आणि आर्जिनिन. हे बालकांसाठी म्हणजे बेबीसाठी उपयुक्त आहेत. आणि खालचे जे 8 आहेत लिओसिन, लायसिन, आयसोल्युसिन, फिनाइलालिन, मिथिओनिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन, हेलिन हे जे 8 आहेत अमायनो ॲसिड ते अडल्टसाठी इम्पॉर्टंट्स आहेत. खाली आहे अनावश्यक अमायनो ॲसिड्स. हे शरीरामध्ये तयार होतात, त्याला आहारातून घेण्याची काही गरज नाही. त्याचे शरीरावर अनिष्ट परिणाम दिसून येतात. सिस्टाईन, सिस्टीन, प्रोलिन, ग्लायसिन, सेरिन, नॉर्लुसिन, अस्पार्ट्रिक, ग्लुटॅमिक, टायरोसिन, हायड्रोक्रोपोनिन, ॲलॅनिन हे जे 8 अमायनो ॲसिड्स आहेत ते अनावश्यक आहेत. यापैकी सिस्टाईन व
टायरोसिन यांना सेमी इसेन्शियल अमायनो ॲसिड असे म्हणतात. अमायनो ॲसिडचे क्लासिफिकेशन स्त्रोतानुसार, रासायनिक रचनेनुसार आणि ॲसिडच्या प्रमाणानुसार वर्गीकरण केले जाते. स्त्रोतानुसार वर्गीकरण. फर्स्ट आहे प्राणीज प्रोटीन्स, म्हणजे यांना फर्स्ट क्लास प्रोटीन्स असे म्हणतात, कारण शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्व अमायनो ॲसिडचा योग्य प्रमाणात समावेश असतो. एक्झाम्पल अंडी, लिव्हर, मटण, मासे, दुग्धजन्य पदार्थ या सर्वांमधून मिळणारे जे काही प्रोटीन्स आहेत त्याला प्राणीज प्रोटीन्स असे म्हणतात आणि त्यामुळेच त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन असे म्हणतात. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असते. लिव्हर, मटण, मासे, दूध, अंडी आणि दुग्धजन्य जे काही पदार्थ असतात त्यामध्ये. सेकंड आहे वनस्पती प्रोटीन्स, यांना द्वितीय दर्जाचे म्हणजे सेकंड क्लास प्रोटीन्स असे म्हणतात. या पदार्थामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्व अमायनो ॲसिडचा समावेश असतो. एक्झाम्पल कडधान्य, जे काही सर्व प्रकारचे कडधान्य आहेत, मटकी, मूग, हरभरा या प्रकारचे जे काही कडधान्य आहेत याच्यामध्ये, आणि इतर सर्व प्रकारच्या डाळी, सोयाबीन, शेंगदाणे, तूर, सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रूट्स या सर्वांमध्ये हाय प्रोटीन्स असते. त्यामुळे ह्याला द्वितीय म्हणजे सेकंड क्लास प्रोटीन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट पाहू आपण प्रोटीनचे फंक्शन्स, म्हणजे प्रथिनांचे महत्त्वाचे कार्य हे पेशीची वाढ करणे. जे काही आपल्या बॉडीमध्ये सेल आहेत त्याची वाढ होते म्हणजे ग्रोथ होते, आणि जे शरीराची जी काही झीज आहे ती भरून काढते आणि न्यू सेलची प्रोडक्शन करते. सेकंड आहे शरीर कार्य योग्य प्रकारे चालू राखणे, म्हणजे आपल्या बॉडीचे जे काही कार्य आहे ते व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी प्रोटीन्स हे शरीरातील अतिमहत्त्वाचा कार्यासाठी आवश्यक आहे. जे काही आपल्या शरीरातील महत्त्वाचे कार्य आहेत त्यासाठी प्रोटीनची खूप गरज आहे. नेक्स्ट आहे अँटीबॉडीज तयार करणे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ते प्रोटीन्समुळे अँटीबॉडीज तयार होतात म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. सेकंड आहे हार्मोन्स निर्मिती करणे, म्हणजे शरीरातील अँटिनोकॉर्टिकॉट्रॉफिक हार्मोन व इन्सुलिन निर्मितीसाठी प्रोटीनची आवश्यकता आहे. शरीरामध्ये इन्सुलिन आणि अँटिकॉर्टिकॉट्रॉफिक हे हार्मोन तयार होतात प्रोटीन्समुळे. पाचक रसाचे म्हणजे एन्झाईमची निर्मिती करणे, अन्नाचे पचन, शोषण व चयापचयासाठी म्हणजे मेटाबॉलिझमसाठी आवश्यक असणारे एन्झाईमच्या निर्मितीसाठी प्रोटीन हे आवश्यक घटक आहे. नेक्स्ट आहे प्रत्येक पेशीच्या केंद्रकासाठी व द्रवासाठी प्रोटीनची आवश्यकता आहे. स्नायूंच्या कार्यासाठी लागणारे ॲक्टिन व मायसिन तयार होण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता आहे. प्रोटीन हे आपल्या ह्युमन बॉडीमधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सेकंड आहे रक्तातील प्रोटीन्स, म्हणजे ब्लडमध्ये जे काही आपल्या प्रोटीन्स असते ते रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्या रक्तामध्ये जे काही हिमोग्लोबिन नावाचा घटक आहे ते तयार होण्यासाठी प्रोटीनची गरज आहे. रक्तरसामधील म्हणजे प्लाझ्मामधील ॲल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रोजिन आणि प्रोथ्रॉम्बिन ही प्रोटीन्स तयार करण्यासाठी अमायनो ॲसिडची आवश्यकता असते. रक्तातील ॲल्ब्युमिनचे प्रमाण कायम राखून ऑस्मोटिक प्रेशर योग्य राखण्यास प्रथिनांची मदत होते. रक्तातील प्रथिनांचे प्रमाण योग्य राखून शरीरातील फ्लूइड मेंटेन राखण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. प्रोटीनचे विशिष्ट कार्य. काही अमायनो ॲसिडची निश्चित व विशिष्ट कार्ये असतात. उदाहरण ट्रॅप्टोफेन हे अमायनो ॲसिड नायसिन व रक्तवाहिन्या अंकुजित करणारे सेरोटोनिनसाठी प्रिकर्सचे कार्य करते. रक्तवाहिन्या म्हणजे जे काही आपल्या आर्टरीज आहेत ते कॉन्ट्रॅक्शन करणारे सेरोटोनिन सारखे साठी प्रिकर्सचे कार्य करते. हे प्रोटीन्स आहे. प्रोटीनचे चरबीमध्ये रूपांतर करणे, म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त घेतलेल्या प्रोटीन्सचे शरीराकडून विघटन होते आणि नत्रयुक्त पदार्थ बाजूला काढून नको असलेले पदार्थ म्हणून
मूत्रावाटे बाहेर टाकला जातो आणि बाकी भागाची चरबीमध्ये रूपांतर करून ती त्वचेखाली साठवली जाते. म्हणजे जे काही प्रोटीन्स आपण घेतलेले आहे शरीरामध्ये, शरीराला जेवढे लागतात तेवढं शरीर अब्झॉर्ब करते आणि बाकीचे जे काही उरलेले प्रोटीन्स आहे ते नत्रयुक्त पदार्थामार्फत आणि युरिनमार्फत शरीराबाहेर काढलं जातं आणि बाकीचं चरबीमध्ये रूपांतर करून स्किनच्या खाली ते साठवलं जातं. उष्णता व कार्यशक्ती पुरवणे म्हणजे एनर्जी सप्लाय. प्रथिनाची उष्णता पुरवणे दुय्यम कार्य आहे. 1 ग्रॅम प्रोटीन्सपासून 4 कॅलरीज उष्णता मिळते. म्हणजे 1 ग्राम प्रोटीन्सपासून 4 कॅलरीज उष्णता मिळते. हे पॉईंट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 1 ग्राम एक्झाममध्ये MCQला विचारला जाऊ शकतो. 1 ग्राम प्रोटीन्सपासून किती कॅलरीज मिळतात, तर 4 कॅलरीज मिळतात. अदर फंक्शन्स. शरीरातील ॲसिड बेस बॅलन्स राखणे. म्हणजे शरीराचे जे काही ॲसिड बेस बॅलन्स आहे ते कायम राखते. प्रोटीन शरीरामध्ये बफरसारखे कार्य करते. गरोदरपणात गर्भाच्या वाढीसाठी व स्तनदा मातांमध्ये म्हणजे ब्रेस्ट फीडिंग जे काही देतात मदर्स, त्यांच्यासाठी दूध निर्मितीसाठी प्रोटीनची आवश्यकता आहे. प्रोटीन्समुळे शरीराला झालेली जखम भरून येते. म्हणजे शरीराला जे काही जखम झालेली आहे ते प्रोटीन्समुळे लवकरात लवकर भरून येण्यास मदत होते. रक्ताचा pH संतुलित राहण्यास प्रोटीन्स मदत करते. थोडक्यात मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी प्रथिनाची अत्यंतिक आवश्यकता आहे. प्रोटीन्स हा मानवी शरीरातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे असं म्हटलं जातं. तर हे होता आपला प्रोटीन्स हा पॉईंट. हा CHNमध्ये आणि ॲनाटॉमीमध्ये विचारला जाऊ शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. धन्यवाद.